पहा सुखी जीवनाचा मंत्र. माझं वय म्हणजे 50 आहे. हां. माझी लिंगाची साईज छोटी आहे. अच्छा, बरं बरं. आणि वय काय तुमचं? वय आता 49 चालू आहे. 49 आहे. तुम्हाला काही डायबिटीज, ब्लड प्रेशर वगैरे आहे काही? नाही, तसं नाही. म्हणजे फक्त लिंगाचा आकार लहान आहे तुम्हाला आणि शिथिलता आहे, बरोबर आहे? हो. चला नक्कीच सांगूया तुम्हाला. आणि हा प्रश्न खूप जणांच्या मनामध्ये असतो की शिथिलता आहे, लिंग लहान आहे, वय तुमचं 49 आहे. काही तुम्हाला काही स्मोकिंग किंवा काही व्यसनाची सवय वगैरे आहे की हस्तमेथूनची वगैरे? नाही. अच्छा, काही हरकत नाही, तुम्हाला उत्तर देऊया या ठिकाणी. हे बघा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जो ॲक्टिव्ह असतो, ज्यामध्ये ॲक्टिव्हनेस आहे, त्यामध्ये हॅपी हार्मोन्स तयार होतात. जेव्हा प्रश्न विचारताना देखील दबक्या आवाजात विचारणं किंवा त्या ठिकाणी मी कसं विचारू हा संकोच न बाळगता त्यांनी विचारला, त्यांचं अभिनंदन कौतुक सांगूया आपण. बघा, 49 वय आहे. आपला टॉपिक काय सुरुवात झालेली आहे की वय वाढल्याने त्या ठिकाणी तुम्हाला कमजोरी येते किंवा हार्मोन्स कमी होतात. मग हेच एक कारण असतं की तुमचं वय वाढलं, केस पांढरे झाले, टक्कल पडलं, चष्मा लागला, त्याच टाईपमध्ये टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी व्हायला लागतात. आणखी दुसरी महत्त्वाचा बदल सांगतो, लिंगाच्या पेशी देखील तुम्ही जर त्याला मेंटेन नाही केलं, त्या पेशी कमकुवत व्हायला लागतात. त्यातलं एंडोथेलियम डॅमेज व्हायला लागतं. बऱ्याचदा ह्या एजमध्ये इस्ट्रोजनच्या मात्रा फिमेल्समध्ये आणि टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा मेल्समध्ये कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी लिंगचे जे घटक आहेत, फंक्शनिंग युनिट, कार्पोरा, कॅव्हर्नुजा, हे कोलॅप्स व्हायला लागतात. मग ह्या कोलॅप्स झाल्यामुळं लिंगाचा आकार हा लहान झालेला का वाटतो, तो रिट्रॅक्ट होतो. आणि अर्थातच लिंग लहान होऊन जेव्हा रिट्रॅक्ट होतं त्यावेळेला त्या ठिकाणी ब्लड फ्लो जात नाही, कमजोरी येते, शिथिलता येते. मग अशा केसमध्ये काय करायला पाहिजे, तर तज्ज्ञांचा सेक्सॉलॉजी, युरोलॉजी, अॅनॉलॉजीचा सल्ला घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची मेडिकल लाईन ऑफ थेरपी आहे. गरज पडल्यानंतर आपल्या दादर येथील सेंटरवर त्या ठिकाणी एडी थेरपी आहे, हायफेम थेरपी आहे. या सर्व थेरपीमुळे तुम्हाला या लैंगिक समस्या दूर करता येतात.